शहराकडची लव्ह स्टोरी, गावाकडची लव्ह स्टोरी. आमच्या शहराकडच्या लव्ह स्टोरीला कसलीच रिस्क नसती. रिस्कच रिस्क. आमच्या गावाकडच्या लव्ह स्टोरीला आहे ना रोज रिस्कचे. उठा बसता नुसती रिस्कच रिस्क बाबा. कधी पुरीच्या बापाला भावाला कळन आणि कधी आमचा पत्ता कट होईन, नो गॅरंटी. आमच्या शहराकडे गर्लफ्रेंडला बाबू, श्वाना, बेबी असं हाक मारायला लागतं. पिल्लू. आमच्या गावाकडे ना आम्हाला डायरेक्ट पिल्लू म्हणायला लागते गर्लफ्रेंडला. पिल्लू नाही तर डायरेक्ट बायको. आणि आमचे मित्र आहेत ना, पोरगी पटल्यापासून तिला डायरेक्ट वहिनीच म्हणायला लागतात लगेच. पोरगी पटली नाही तर वरच वहिनी म्हणाय सुरुवात. हे असली आमची गावाकडे सिस्टीम असती. बायको म्हणूनच घोषित करते डायरेक्ट. आम्ही शहराकडे आमच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी ब्रँडेड कपडे, शूज, मागडं गाड्याळ असलं घालून इम्प्रेस करतो. रत्ताळी. आमची इकडे ना गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी ब्रँडेड फिंडेड काय लागतच नाही घालायला. आम्ही काय घालतो माहितीये का, डायरेक्ट पांढरा एकदम कडक मध्ये खादीचा शर्ट. खादीचा शर्ट आणि खाली कोल्हापुरी चप्पल. दाबात सगळ्या पोरी बघतच राहतात. अरे पोरीचं सोड, अख्खा गावात फिदा होतो आमच्या लगेच. क्वालिटीची एकदम धिंगाणात दिसतो आम्ही. नजरच लागते आम्हाला. संध्याकाळी घरी आल्यावर आय आमची डायरेक्ट नजरच काढती. आम्ही शहराकडे गर्लफ्रेंडला मागडे गिफ्ट देतो, जसे की टेडी बेअर, माग कॅडबऱ्या, बुके असलं देतो. घंटा. आम्हाला असली महागडे गिफ्ट द्यायची गरजच पडत नाही. आम्ही आमच्या गर्लफ्रेंडला काय देतो माहिती का, डायरेक्ट पेरू, बोर, चिंचा, मक्याचं कणीस असलं आमची गिफ्ट असते डायरेक्ट. आम्ही असलं गिफ्ट दिलं ना आमच्या गर्लफ्रेंडला, पोरगी डायरेक्ट खुश, टेन्शनच नाही. आमच्या शहरात जर कोणाचं ब्रेकअप झालं तर डायरेक्ट आम्ही बेस्ट फ्रेंड कडे जातो. रत्ताळी. आमच्या इकडे ना बेस्ट फ्रेंड काही नसतंच. बेस्ट फ्रेंड, मित्र, मैत्रीण, फित्रीण सगळं कोण असतं ती म्हणजे आमची पिल्लूच. आमच्या लव्ह स्टोरी बद्दल जर घरी कळलं आणि घरच्यांची मान्यता नसली तर आम्ही विषय सोडून देतो, पळून नेतो. आमच्याकडे जर आमच्या घरची ऐकली नाही ना तर आम्ही डायरेक्ट पोरगी पळूनच नेतो. आणि पळून गेला डायरेक्ट 2-3 महिन्यांनी येतो थोबाड दाखवायला गावात. मग बरोबर मान्यता देतात घरची. अशी सिस्टीम असते आमच्याकडे. आमच्या गावाकडच्या लव्ह स्टोरी आहे ना ती काय तुमच्या शहराकडल्या लव्ह स्टोरी सारख्या पळपुटे नसतात रे. घरी कळलं म्हणून लगेच पलटी खायची, लगेच विषय सोडून द्यायचा. आमचं तसं नसतं. आमच्या गावाकडे कशी ठाम असतात उभी. पोरगा पोरगी एकदम ठाम असतात. लग्न करा तर ह्याच्यावरच असं असतं डायरेक्ट. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुम्ही आहे ना गावाकडच्या लव्ह स्टोरीचा नादच नाही करायचा. विषय